बाळासाठी आणि आशेसाठी हे औषधं आणले, हे त्याचं बिल. माझ्याकडे कॅश द्या. अरे समीर, तू काल मला ठेवायला दिले होतेस ना, ते आधी वापरूयात ना पैसे. हा थांब जरा एक मिनिट, मी देतो. बघू बिल दे. दे इकडे. दे दे, मी देतो. थँक्यू. अरे बघता काय असे, आता हे होत नाही का आपल्यात? हा चल चल चला, वधूला मंगळसूत्र घाला नवरदेवानं. अरे माझ्यासारखा साक्षीदार पण हवा की नको? हा चल ना समीर, चल पटकन. इतक्या परीक्षेनंतर पास झालेले तुमचं प्रेम असंच टिकून राहो, वाढो आणि तुमच्या आयुष्यात खूप आनंद येवो, सुख येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चल. आता कसे छान वाटतंय दोघे. असेच राहा. कुठे चाललीस ग? रूटीन चेकअपला, गायनेकची अपॉइंटमेंट आहे माझी. आय नो तू विसरलायस. डायरीत लिहून ठेवायला सांगितलं होतं तरी तू विसरलास. दॅट्स ओके. आशूच्या मात्र प्रत्येक रूटीन चेकअपला जातीने जात होतास हे लक्षात आहे आपल्या दोघांच्या. एक मिनिट. आय एम सॉरी. अगं कामाच्या गडबडीत नाही लक्षात राहिलं. मी आता 2 मिनिटात तयार होतो आणि आपण इट्स ओके. मी जाईन. दॅट्स फाईन. अगं असं काय करतेस तू? खरंच हल्ली ऑफिसमध्ये मला कळलंय आता सगळं. शेवटी काय आहे ना, ते माझं बाळ आहे. जे काही करायचं ते मी एकटी करीन ना, कारण सगळा आनंद मलाच एकटीला झाला. आणि प्लीज तू असं काही माझ्यासाठी विशेष करायला जाऊ नकोस. तुला जर स्वतःहून वाटलं तर कर. त्यासाठी वेगळे कष्ट घ्यायची काही गरज नाही. माझं मी मॅनेज करीन सगळं. आणि त्यातून कशाची गरज लागली तर आत्या आहेत घरी.
काय म्हणतंय बाळ? बरं आहे. आणि बाळाची आई? ती पण आत्ताच डॉक्टर सुजाता येऊन गेल्या. हो, मला भेटली ती. आहे सगळं व्यवस्थित. पण आशू, तुला विकनेस मात्र लवकरात लवकर भरून काढायला हवा. हे बघ, डाएट आणि टॉनिक्समध्ये अजिबात हायगय करू नकोस. आणि आता टेन्शन नको घेऊ कसलंच. पूर्ण आराम करून घे, कारण नंतर उसंत नाही मिळणार. तुम्ही होतात म्हणून सगळं व्यवस्थित झालं. थँक्यू. असं का म्हणतेस आशू? ही ड्युटी आहे माझी. तरी पण ही केस हो आहे खरी जगावेगळी. आणि परीक्षा अजूनही संपली नाही असंच वाटतंय मला. दादा आला होता? काय? दादा बाळाला बघायला आला नाही? हां बोल वर्षा. माझ्या आवाजाला काय होणार? मी ठीक आहे. नाही नाही, डॉक्टरकडे चालले रुटीन चेकअप. नाही, एकटीच जाते. शुभंकर कसा येईल माझ्याबरोबर? एक सांगू का वर्षा, जेव्हा त्याला मनापासून वाटेल ना तेव्हाच तो येईल. मला उगाच कोणावरही जबरदस्ती करायची नाही. त्याला माझ्याबद्दल मनापासून जेव्हा वाटेल तेव्हा तो स्वतःहून मला सांगेल आणि येईल माझ्याबरोबर. आता काय, अश्विनीला मुलगा झाला ना. व्हॉटएव्हर, आय जस्ट डोंट केअर. मी नंतर फोन करते. बाय. अगं पण त्याला कोणीच नाही अडवू शकत. हे बाळ शुभंकरचं आहे आणि बाळाला भेटावं असं त्याला वाटणारच. दॅट गोज विदाउट सेइंग. खरं आहे तुमचं. पण प्रधानांच्या घरी मला जी वागणूक मिळाली त्यामुळे सगळेच चिडले. म्हणून मिस्टर प्रधानांना इथे कोणी थांबू नाही दिलं. असं कसं? आणि दादा तरी असा निघून कसा गेला? माझ्या केबिनमध्ये थांबायचं होतं. आशू, तुला माहितीये दादाचा जीव या बाळात किती गुंतलाय ते. आणि तोच त्याला भेटू शकत नाही. माय गॉड. हे बघ आशू, कराराप्रमाणे दादाला त्याला भेटण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. पण त्यात आपण नको जायला, कारण नमिताची चूक आहे. आशू, पण त्याची शिक्षा तू दादाला नको देऊ प्लीज. हे बघ, मी पर्सनली रिक्वेस्ट करते तुला. त्याची घुसमट कळते ग मला. त्याची बहीण म्हणून मी रिक्वेस्ट करते तुला आशू, प्लीज प्लीज दादाला बाळाला भेटू दे. मी त्याला फोन करून सांगते.
संपला आताच. हे ठेवते इथे. नळाचं पाणी आणलंय, नंतर पी पण. नको नको करू नको. तुला बरं वाटतं का? आणि हो. त्रास नाही नव्हते कसला? झोप लागली रात्री? शेवटी शेवटी तर खाण्यापिण्याचे हालच झालेत तुझे. अर्थात लक्ष कुठे होतं म्हणे तसं तेव्हा. एवढी टेन्शन्स होती डोक्यावर तुझ्या. आणि अशक्तपणा किती आलाय अश्विनी तुला, आणि किती बारीक झालं सगळं. मी शेवटी निभावलं ना आता सगळं नीट, त्यातच आलं सगळं. आता घरी आलीस ना की चांगली मस्त बडदास्त ठेवते तुझी. खा पी आराम कर, छान तब्येत सुधारेल. आणि आत्ताच अशक्तपणा दूर नाही ना केला तर अंगात मुरत जातो अगं तू. घरी आलीस की मस्त बडदास्त ठेवते तुझी. केव्हाही डिस्टर्ब द्या, तयारच म्हणू आम्ही. वहिनी, इथून निघाल्यानंतर कुठे राहायचं याबद्दल समीरशी अजून काही बोलणं नाही झालंय माझं. अगं बोलायचं काय त्यात? घरीच आहेस तू आता. अर्थात रीत तशीच आहे ना. आता रीतीप्रमाणे काही झालेलं नाहीये म्हणा, पण ठीक आहे, आता सगळं झालंय ना, सगळं संपलंय ना, झालं. घरीच येणार आहेस तू आणि आता. वहिनी, का झालं? अश्विनी, तू किटीकडे राहायला जायचा विचार नाही ना करत आहेस? नाही, आधी सगळं ठीक होतं, पण आता ते शक्य आहे का ग? अगं छोटं बाळ घरात असलं की 100 गोष्टी हाताशी लागतात. बाळगुटी काय असते, वावडिंग कशासाठी असतं, वेखंड कशासाठी वापरतात हे माहितीये का तिला? ग माहिती असलं जाऊ दे, नावं तरी ऐकलेत का तिने त्याची? नाही, तिने खूप मदत केली तुला, नाही असं नाही. तुझ्यावर जीव सुद्धा आहे तिचा. पण आता अशा वेळेला तू तिच्याकडे जाऊन राहायचं म्हणजे? आणि बाळाच्या बाबतीत आपण कुठलाही नको, तू घरीच चल, तेच बरं आहे. निघू मी? संध्याकाळी चक्कर मारते एक. बिल मला वाटतं अंदाजे समीर, म्हणजे हे आपलं डिलिव्हरी, स्पेशल रूम, डॉक्टर व्हिजिट असे अनेक चार्जेस आहेत. आणि म्हणजे एकूण समीर, सम्या, लक्ष कुठं आहे? हा, अरे कसला विचार करतोयस? वेगळंच फिलिंग आहे रे खूप. कसलं, कशाचं, मला काही कळत नाही. आणि नीट सांग काय ते. बाळाबद्दल बोलतोय मी. रोहन यार, एवढं तानं बाळ मी कधीच हातात घेतलं नव्हतं रे आतापर्यंत. म्हणजे आपल्यावर तशी वेळ कुठे येते. आणि खरं तर एवढं नाजूक बाळ हातात घ्यायची भीती वाटायची मला. आज मी या बाळाला हातात घेतलं आणि त्याच्या तांबूस गालांना नकळतपणे स्पर्श केला. त्याच्या एवढ्याशा स्वच्छ डोळ्यांकडे पाहिलं, छातीत कालवा कालव झाले रे. मी तुला नाही सांगू शकत एक्झॅक्टली कसं फिलिंग आलं. पण तुला सांगतो, त्याला मी असं हातात घेतलं तर ते बाळ माझ्या ओंजळीत नव्हतं. ते एवढंच असहाय्य बाळ. मी त्याचा काराग्रह करायचा. हातात घेतलं तर मला बिलगू पाहणारं
ते एवढंच बाळ मी त्याला का दूर करायचा? आणि खरं तर त्याच्या खऱ्या बाबाने त्याला ऑलरेडी दूर केलंय. त्याच्याकडे पाहून मला काहीतरी वेगळीच जाणीव झाली रे. असं वाटलं की त्याला हृदयाशी धरणारा, त्याला आधार देणारा, त्याला वाढवणारा त्या बाळाचा बाप व्हायला पाहिजे मला. तुला सांगू रोहन, आता आशुच्यात आणि माझ्यात सुद्धा दुरावा नाही राहणार. आजपर्यंत त्या बाळाला मी नाईलाजाने स्वीकारत होतो. आज मी त्याला हातात घेतलं आहे आणि तेव्हा मला की नात्यांची रेशीम गाठ कशी असते. मी शब्दात नाही सांगू शकत आहे तुला बहुतेक, पण मी खूप आनंदी आहे आज. आणि रोहन, असं वाटतं की आयुष्यातल्या सगळ्या गाठी सुटल्या. मी आता अतिशय आनंदाने आणि छाती ठोकपणे सगळ्या जगाला सांगणार, ही माझी बायको आशू आणि हे आमचं बाळ. माझी खात्री होती तू इथेच असणार. पण तुला उगाचच खोटं बोलायची तसदी पडू नये म्हणून आले.